नमस्कार मित्रांनो, आज आपण माझी लाडकी बहीण योजना 3 हप्त्यांचे पैसे मिळून 4,500 फक्त याच महिलांना मिळतील या विषयावर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। तुम्हाला माहिती आहेच की या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे। अशा स्थितीत राज्यातील ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाही त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून योजनेचा लाभ घेता येईल। तसेच ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केले आहेत आणि ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे अशा महिलांना तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये शासनाकडून दिले जातील। कोणत्या महिलांना 4,500चा हप्ता मिळेल याची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओत दिली आहे। माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना असून त्याचा लाभ मिळाल्याने सध्या महिलांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने महिला खुश आहेत। दिवसेंदिवस अर्जांची वाढती संख्या पाहून सरकारने नुकतीच अंतिम तारीखही वाढवली आहे। तसेच ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने यापूर्वीच दिले आहे। लवकरच सरकार 4,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात वर्ग करणार आहे। सरकार माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 तारखेला किंवा त्यापूर्वी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना 4,500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। आतापर्यंत 1,60,00,000हून अधिक महिलांना 3,000 रुपयांचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला आहे आणि दुसरा हप्ता ज्यांना 3,000 मिळालेले नाहीत त्यांना तिसऱ्या हप्त्यात 4,500 आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळाले आहेत त्यांना फक्त 1,500 रुपये मिळतील। ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि ज्यांचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे त्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्रता निकषांची पूर्तता महिलांनी केली तरच तिला तिसरा हप्ता मिळेल। याशिवाय ज्या महिलांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत त्यांनाही तिसरा हप्ता मिळेल। आता महिला माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची यादी अधिकृत वेबसाईटवरूनही पाहू शकतात। मित्रांनो, आता माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची यादी अधिकृत वेबसाईटवरही पाहू शकता किंवा जवळच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेद्वारे तिसऱ्या हप्त्याची यादी तपासू शकता। राज्य सरकारने नुकतीच पात्र महिलांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये त्या महिलांच्या नावांचा समावेश आहे ज्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल। त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही यादीतील नाव तपासणे आवश्यक आहे, कारण यादीत नाव असेल तरच महिलांना पुढील हप्ता मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बातमी तुमच्या कामाची या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।